कोपरगाव तालुक्यामधून आलेलं पेशंट आहे आज आपल्याकडं. पेशंटला जवळजवळ 3 वर्षापासून हाताला मुंग्या आहेत आणि शोल्डर पेन आहे भरपूर. आणि जेवणाच्या वेळेस पेशंटला 1-2 घास खाल्ल्यानंतर डायरेक्ट हातच वर जात नाही, म्हणजे ताकदच संपत्ती बदल होऊन जाते. तर आपण त्यांची आता सेटिंग करून घेऊ. याच्या आधी किती तुम्ही म्हणजे काही उपचार घेतला का त्याच्यासाठी? उपचार भरपूर घेतला, कुठंच गुण नाही आला. बरं याला गेलो पुनतंबा चौफुली. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आपण आता करी तुमचं हे करून घेऊ. लूज सोडायची फक्त मग लूज करायला लूज खाली करा खाली बस लूज 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 वर करा वर बस खाली करा लूज खाली करा 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 बस. खाली झोपा लूज करायचं. लूज ठेवायचं पाच थोडं द्यायची खाली लूज 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 इकडं तोंड करा माझ्याकडं असं झोपून 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 बस असंच थांबा. जरा इथं पॅक पलीकडून जरा इथं कंबर दुखतं का जास्त? पालतं झोपा पालतं बस. हात त्या खाली सोडून असं लूज ठेवायचे एकदम लूज 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 लूज. हां सरळ झोपा. आता आपण त्यांची ट्रीटमेंट केली. आता सांगा पहिल्या किती मुंग्या होत्या ना आता किती मुंग्या आहेत? पहिले जास्त मुंग्या होत्या, आता जवळजवळ 50% मला फरक पडला. हां 50% लगेच कमी होतात त्या. अजून 1-2 सेटिंग करायच्यात म्हणजे त्या पूर्णपणे आपण काढून टाकू. तुमच्याकडे असे पेशंट असतील तर तुम्ही श्री दत्त निसर्गोपचार केंद्र, देवगड फाटा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर